नवी मुंबईच्या गुन्हे शाखेनं वाशीत सिनेस्टाईल कारवाई केली आहे। वाशीत एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावानं भलतेच प्रकार सुरू होते। या कृत्याची खबर पोलिसांना लागली होती। पोलिसांनी या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी योग्य प्लॅन आखत सापळा रचला। पोलिसांनी या स्पा सेंटरमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला। त्याने स्पा सेंटरमध्ये खातरजमा केली आणि पोलिसांना माहिती दिली। यानंतर पोलिसांनी तातडीनं स्पा सेंटरवर धाड टाकत आरोपींच्या रंगेहात मुसक्या आवळल्या। या कारवाईत पोलिसांना मोठं यश आलंय, पण तरीही एक आरोपी फरार असल्याची माहिती मिळते। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई गुन्हे शाखेनं मसाजच्या आडून व्यवसाय करणाऱ्या आरोपींविरोधात मोठी कारवाई केली। गुन्हे शाखेनं वाशी सेक्टर 11 येथील अर्पणाचं सलून अँड स्पा येथे छापा टाकून 6 महिलांची सुटका केली। महिलांना जबरदस्तीने व्यापारास प्रवृत्त केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला होता। छाप्यामध्ये स्पाची मॅनेजर असीमा रॉबिन घोष वय 34 हिला पोलिसांनी रंगेहात अटक केली, तर तिचा पार्टनर नर आलम शेख हा फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। या दोघांनी संगनमत करून महिलांना मसाज पार्लरमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं आणि नंतर त्यांच्याकडून 6,000 रुपये घेऊन व्यापार करून घेत होते। बनावट ग्राहकाला महिलांना उपलब्ध करून देत असताना आणि व्यवहार स्वीकारताना पोलिसांनी असीमा घोषला पकडलं। या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक आरोपीला 4 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या पथकानं केली असून पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।